कापूरहोळ येथे भोंगवली सबस्टेशन आणि 765 केव्ही टॉवर लाईन विरोधात शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर, बैलगाड्या आणि जनावरांसह रस्ता रोको केला। महापालिकेच्या सर्वेक्षणात डेंग्यूचे 39 पॉझिटिव्ह आणि चिकनगुनियाचे 14 रुग्ण आढळले असून डासांची 1708 उत्पत्ती स्थळे आढळली। औद्योगिक परिसरातील रस्ते आणि वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर सुरू असलेल्या विकास कामांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पाहणी करणार। काही दिवसांपूर्वी 40 ते 50 रुपये किलो असलेली साखर आता थेट 72 रुपयांवर पोहोचल्याने ग्राहक आणि व्यापारी दोघेही चिंतेत आहेत। शिवतेज नगर परिसरात घराबाहेर खेळत असताना चिमुकलीवर भटक्या कुत्र्याने हल्ला केल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले। खवळलेल्या समुद्रामुळे आणि तांत्रिक बिघाडामुळे नौका कुर्ली किनाऱ्यावर धडकली। 7ही खलाशी सुखरूप असून नौकेचे नुकसान झाले। गादेगाव येथे शेतातील विद्युत पंप सुरू असताना 25 वर्षीय गणेश शेंडके यांना विजेचा धक्का बसला आणि त्यांचा मृत्यू झाला। हदगाव तालुक्यातील शिरड गावातील जलकुंभात मृत पक्ष्याचे अवशेष आढळल्याने ग्रामस्थांमध्ये संताप असून दूषित पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे। पावसाअभावी नदी नाले कोरडे पडले असून मांजरा नदीचे पात्रही अनेक ठिकाणी कोरडे पडल्याने पाणी टंचाईची चिंता वाढली आहे। वरिष्ठ गटाची राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा आणि महाराष्ट्र केसरी किताबाची लढत 2026-27 मध्ये नागपुरात होणार आहे। प्रदेशातील अशाच घडामोडी मी प्रतीक्षा आपल्यापर्यंत पोहोचवणारच। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।